नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी व्हिडिओ करायला घेतला त्याचं कारण असं आहे की मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची जी की माझ्यासाठी खूप अनपेक्षित आहे, तेही या काळात नाही असं कोणी वागत शक्यतो. त्यामुळे म्हटलं चला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू. खूप कमी लोक असतात जी असे असतात. तर म्हणजे मला खरा विश्वास नाही बसत या सगळ्या गोष्टींवर. आणि मी काल त्या गोष्टीचा खूप वेळा विचार केला, म्हणून म्हटलं चला त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात. एक मिनिट, मनू रडते, मी तिला आधी घेऊन येते. असं म्हणतात ना की जेवढे आशीर्वाद घेता येतील दुसऱ्यांच्या तेवढे घ्या, पण तळतळाट मात्र कोणाचा घेऊ नका. तशीच काहीशी गोष्ट काल माझ्याशी घडली. हो, पण एक मिनिट ना, मी तळतळाट घेणारी आहे ना आशीर्वाद घेणारी आणि ना कोणाला तळतळाट देणारी, पण हो आशीर्वाद देणारी नक्कीच झाली. अशीच गोष्ट माझ्यासोबत काल घडली. ती म्हणजे काल आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो, जे ग्रॉसरी शॉपिंग करायचं असतं त्यासाठी. 8:30ला गेलो असेल. आम्ही डीमार्टमध्ये नेहमी उशिराच जातो. तर काल डीमार्टमध्ये गेलो आणि म्हणून आता जी ती ट्रॉली असते ना त्यात छान अशी बसते, तर ही त्यात बसली होती, यांच्यासोबत होती आणि मी नवन्या बाकीच्या गोष्टी घेत होतो. तर तुळजाच्या पायात ना काल मी म्हणजे 2-4 दिवस झाले असेल हे पैंजण घातले होते पूर्ण घुंगरांचे. तर यातलं एक पडलं आणि आता मी या टायमिंगला हे पैंजण जर दुकानात घ्यायला गेले तर मला एक 7-8 हजार रुपये आरामात लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लागतील, पण कमी नाही. ते पैंजण तिथे पडलं आणि आमच्या फार नंतर लक्षात आलं, म्हणजे आम्ही जाऊन एक अर्धा तास झाला असेल, त्यानंतर यांच्या लक्षात आलं की अरे हिच्या पायातलं पैंजण पडलं. आणि हे सगळी गोष्ट आहेत ना आमच्यासोबत अगदी 3 ते 4 मिनिटात घडलेल्या आहेत. जास्ती वेळही लागला नाही आहे बरं का या सगळ्या गोष्टीला. त्याच्यामुळे मला जास्ती आश्चर्य वाटतंय. हे असं बोलल्याबरोबर ना मी म्हटलं की जा जा बघा पटकन कुठे पडलं आहे ते. भेटलं तर ठीकच आहे. मला म्हणजे शंकाच आहे की भेटेल की नाही, कारण खूप गर्दी होती काल, खूप म्हणजे खूप गर्दी होती. तर हे गेले असतील 1 मिनिटात असे फास्ट फास्ट पाठीमागे गेले असतील. आणि तेवढ्यात ना एक माणूस माझ्या जवळ आला. मुलगा होता, म्हणजे जास्ती मोठाही नव्हता, माझ्यापेक्षा लहानच असेल, माझ्या भावाच्या वयाचा, संकेतच्या वयाचा होता. तर तो आला आणि तिला असं केलं. तर जनरली लहान मुलासोबत असं की कोणीही करतंच लहान बाळांना असं नाही का, थोडंसं बोलतो वगैरे. तर मला तसं वाटलं. मी आपली ट्रॉली साईडला घेत होते का तर ते शोधून येत आहेत. म्हणजे मी असं टेन्शन घेणारच, म्हणजे असं माझ्या डोक्यात येणारच की बापरे एवढा खर्च झाला वगैरे. तर तितक्यात तो आला आणि त्याने असं केलं, म्हणे ह्या बाळाचं पैंजण कुठे आहे पायातले. तर मी म्हटलं पडलं आहे, तिच्या पप्पा तेच बघायला गेलेत. तर त्याने खिशात हात घातला आणि म्हणे किती वेळ झाला आहे मी शोधतोय. म्हणजे मला असं टेन्शन यायच्या आधीच एवढं रिलीफ वाटलं. पहिल्यांदा असं झालं असं की सडनली लगेच चेंज झालं असं फटाक सगळं काहीतरी. तरी ते काढलं. म्हणे अहो मी किती वेळचा शोधतोय, सगळ्या लहान मुलांचे पाय बघत फिरतोय म्हणे मी स्टोअरमध्ये. तर म्हटलं थँक्यू, म्हटलं थँक्यू. कसं सांगू समजत नाही, पण थँक्यू म्हटलं दिल्याबद्दल. आणि मी यांना लगेच फटाफट हात केला आणि यांनी त्याच वेळेस मी असं मागं फिरून बघत होते ना, तर ते मागे वळून बघत होते. जास्ती लांब नसतील गेले, पूर्ण एक लाईन संपायच्या आधीच. तर कोणी नगरमध्ये असेल तर माहिती असेल की मी मॅगी आणि सॉसच्या सेक्शनला होते आणि जेव्हा हे रिटर्न आले यांना मी असं खुणवलं की इकडे या, भेटले म्हणून हा दादा घेऊन आला. तर ते तिकडून आले पटकन. तर ते बोलले थँक्यू वगैरे. त्यांनी विचारलं कुठे पडलं होतं. ते बोलले डाळीच्या सेक्शनला, म्हणजे ते शेंगदाणे वगैरे डाळ वगैरे सुट्ट्या मिळतात ना, तिथे पडलं होतं. आणि तो मुलगा तिथपासून शोधत आला आणि त्याने ते दिलंही, म्हणजे पाहून की तुमचंच आहे घ्या. तेही या जमान्यात जेव्हा सोनं चांदी एवढी महाग झाली आहे आणि या काळात त्याने ते एवढं प्रामाणिकपणे आणून दिलं, म्हणजे मला ना समजतच नव्हतं की मी कसं थँक्यू म्हणू. कारण जर ते हरवलं असतं ना, जेवढं माझं बिल नसतं झालं त्याच्या दुप्पट माझं नुकसान झालं असतं. त्याने हे पैंजण आणून देखील दिलं. त्यामुळे हे दोन्ही आहेत हे काढून ठेवलेत आता आम्ही. तो बोलला तर दुसरंही काढून ठेवा, तेही गळे. म्हणजे तितक्या फटफट ह्या गोष्टी झाल्यात ना 3 ते 4 मिनिटात. म्हणजे मी टेन्शनमध्ये जाणार तितक्यात बाहेर पण आले आणि मी 2 मिनिटं अशी शांतच थांबले. तो गेलाही निघून ते देऊन. तर हे माझ्याकडे बघत होते. मी एवढी शांत अशी साईड लावून थांबले. म्हटलं काय घडलं काय नक्की माझ्यासोबत, काहीच कळत नाही. म्हणजे असं चमत्कार घडावा ना असं काहीतरी गोष्ट घडून गेली. तर या काळात म्हणजे या आत्ताच्या जमान्यात अशी लोकं आहेत हे बघूनच मला आश्चर्य, कारण माझ्या शक्यतो एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी हरवलेल्या नाही आहेत. मला तर अजिबात अपेक्षा नव्हती की हे मला परत मिळेल, पण ते मिळालं. आणि मी काय सांगू, मला रात्रीपासून ना मग ते असं होतं, जर माझं हरवलं असतं ना तर मी इतकी तळतळले असते. कोणाला भेटलं, कोणी घेतलं, दिलं पण नाही किंवा अनाऊन्समेंट नाही झाली, खूप तळतळले असते. आणि
कितीतरी दिवस तळतळले असते. बऱ्याचशा वेळेस आपल्यासोबत अशा गोष्टी होतात की कोणीतरी आपल्या छोट्याशा हरवलेल्या गोष्टी वगैरे ना आपल्याला रिटर्न आणून देतं आणि तो रिटर्न देणारा तो दादा विसरूनही गेला असेल ह्या गोष्टी, पण ना त्या दादाची मला अजूनही आठवण येते आणि त्याच्यासाठी ना माझ्या मनातनं फक्त आणि फक्त दुआ आणि आशीर्वादच निघत आहेत. तर हो, असं असतं. म्हणून मी म्हटलं की मी आशीर्वाद देणारी बनली आज, तळतळाट वगैरे देणारी नाही. जर ते गेलं असतं तर मी खूप तळतळले असते खूप दिवस. पण काल रात्रीपासून मग मला हे खूप असं हिट होतं की दिलं यार त्याने आणून, म्हणजे किती छान ना, किती छान असेल तो, किती चांगला असेल तो. आणि पुढे आल्यावर नवन्या म्हणते तो आपल्या मामासारखाच दिसत होता. नाही, खरंच तो संकेतसारखाच दिसत होता थोडाफार. आनंदाने मी आत्ता सांगते, पण जर ते काल भेटलं नसतं ना तर मी किती तळतळले असते किती दिवस माहिती नाही मला. कारण रेटच इतके वाढले सोने चांदीचे, थोडंसं जरी काही हरवलं तुटलं तरी हळहळ म्हणजे हळहळलं जातं माणसाचं मन. पण थँक्यू त्या दादाला की त्याने मला ते आणून दिलं परत. नाहीतर ना खरंच खूप वाईट वाटलं असेल. तर हीच गोष्ट मला शेअर करायची होती तुमच्यासोबत. आणि हो, डीमार्टमध्ये ना काल आम्ही मनूसाठी ना एक हे मागवलं होतं, कॅटरपिलर. दाखव कधी कॅटरपिलर. तर कॅटरपिलर घेतली होती आम्ही काल मनूसाठी डीमार्टमधून. तर मग नवन्याचं म्हणणं आलं की तिलाही काहीतरी खेळणं हवं आहे. तर मॅडम तिथे ऐकेनच, इतकी मागं लागली हे छोटंसं. कारण तिला म्हटलं घ्यावं. आता तिचं नवन्याचे खेळणे वेगळे आणि तिचे थोडेसे वेगळेच पडतात. तर ते घ्यायचं होतं. तर आमच्या नवन्या काय ऐकेनच, तिलाही घ्यायचं. आणि ती ज्या गोष्टी घ्या म्हणत होती ना त्या आम्ही शक्यतो नाही म्हणत होतो, कारण त्याच्यात छोटे छोटे पार्ट्स होते जे म्हणून तोंडात वगैरे घालू शकेल, म्हणून आम्ही ते घेत नव्हतो. तिला तिथे कसं बसं नादी लावलं आणि तिला म्हटलं चल मी तुला ना नंतर काहीतरी घेते म्हणून, म्हणजे नाही का ऑनलाईन मागवते एखादं युनिकॉर्न वगैरे, म्हणून तिला तिथे नादी लावलं. पण आता तिच्यासाठी एक गोष्ट ऑर्डर केली ब्लिंकिटवरून. ती काय ही मी तुम्हाला आल्यावर दाखवते. तर ही आहे ती गोष्ट जी नवन्याला ऑर्डर केली होती. हे ऑक्टोपस जे रिव्हर्सेबल आहे, स्माइली आणि काय सॅड फेसवालं. हो ना, तुझ्यासाठी युनिकॉर्न ऑर्डर करते सॉफ्ट टॉईजवाला. तर तिचं म्हणणं होतं ते यायला 2-3 दिवस लागेल. तिला म्हटलं अगं मी ब्लिंकिटवरून करते, लगेचच ते येईल. तर मग ती म्हटली ठीक आहे चालेल. मग घरी आल्यावर तिचं लगेचच चालू झालं कर. म्हटलं आता रात्री ऑर्डर करायला नको, सकाळी करते. तर तिचं सकाळपासून चालू होतं. आणि मग ते ऑर्डर करताना तिने ते युनिकॉर्न बाजूलाच राहिलं. तिला हे ऑक्टोपस दिसलं आणि ती नाश्ता वगैरे काहीतरी टी व्हीवर पाहते, तर त्यात तिने ते पाहिलं होतं. तिचं म्हणणं होतं की मला हे घे मम्मी, मला हे पाहिजे. म्हटलं चला हे तर हे, म्हणून तिला हेही घेतलं. तसं आता चालू असतं, एकीला एक घेतलं की दुसरीला एक हवं असतं. पण त्यांना मी बहुतेक ह्या गोष्टी शिकवते की एकच गोष्ट आणते त्या दोघी तुम्ही शेअर करून खेळा, म्हणजे पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. आणि आज रात्री जेवणात बनवलं होतं पिठलं आणि भाकर. तर हे आहे यांचं ताट आणि हे नवन्याचं ताट. तर खूप दिवस झाले बनवायचं होतं आणि आज सकाळी हे मला आठवण करून बोलले की रात्री जेवायला हेच बनव. तर मग मी हे बनवलं होतं. आणि असा होता आजचा हा छोटासा व्लॉग, जो मी इथेच थांबवते. आपण भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.